कोरोनाच्या काळामध्ये ये करोना वो करोना असं करता करता काय करायचं नाही याचीच मोठी यादी होती. सगळं जग लॉकडाऊन होतं, सगळं ठप्प होतं, कुलूप बंद अवस्थेतला आपला देश अस्वस्थ होता, चिंतेत होता. हळूहळू लॉकडाऊन हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आता देश ओपन होऊ लागलाय, उघडू लागलाय, कामकाज सुरळीत करू लागलाय. या काळात सगळ्यांच्याच मनामध्ये एक शंका आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय होणार, किती नोकऱ्या जाणार, किती लोक अडचणीत येणार, कोणकोणती उद्योग बुडणार आणि कोणकोणते उद्योग चालणार. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये प्रत्येक देशातला व्यक्ती चिंतातूर आहे, अडचणीत आहे. पण या काळातही काही दिलासा देणारं घडतंय आणि ते अगदीच समोर अंधार नाही असं दाखवणारं आहे अशी स्थिती आहे. म्हणूनच तो उजेड दाखवण्यासाठी मी आज हा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. नकारात्मकतेनं हे सगळं जग भरलंय आणि असं वाटतंय की खरंच खूप सगळी अडचणीत स्थिती येणार आहे, करोडो नोकऱ्या जातील असं वाटत असतानाच काही दिलासादायक चित्र घडतायत आणि लोक उभी राहतायत हेच लक्षात येतं. एका देशामध्ये खूप मोठी मंदी आली होती. ही इंग्रजी कथा आहे. मला वाटतं मी शालेय अभ्यासक्रमात किंवा कॉलेजच्या अभ्यासक्रमात शिकलेली असावी. एका जगात खूप मंदी आली होती आणि सगळं जग शांत बसलेलं होतं. अशा स्थितीत एक माणूस कोट घालून एका मोठ्या मोटारीच्या दुकानात गेला आणि त्यानं दुकानदाराला विचारलं, या मोटारीची किंमत काय. दुकानदारानं ही किंमत सांगून टाकली. दुकानदाराला खात्री होती की हा माणूस नुसती किंमत विचारेल आणि निघून जाईल, खरेदी करणार नाही. पण त्यानं किंमत सांगितल्यावर काही रक्कम ऍडव्हान्स काढून त्या माणसानं देऊन टाकली आणि सांगितलं की ही मोटार मी खरेदी केली आहे. पुढच्या 2 दिवसात येऊन उर्वरित रक्कम देऊन जातो आणि मग मला ही मोटार ताब्यात द्या. दुकानदार अत्यंत आनंदानं खुश झाला. त्यानं ती रक्कम घेतली. रक्कम अगदीच किरकोळ होती, ऍडव्हान्स म्हणून मिळालेली. त्यानं ती रक्कम घेतली आणि खुश होऊन आपल्या घरी गेला. घरी जाऊन त्यानं बायकोला सांगितलं की मी आता आज खूप खुश आहे, कारण मला एक मोटार विक्री झालेली आहे, ऍडव्हान्स सुद्धा मिळालाय. आता अर्थचक्र हालायला लागेल. बायको लेकरांना बाहेर घेतलं. तो बाहेर गेला, हॉटेलात जाऊन जेवण बिवण केलं. हॉटेलवाला खुश झाला. त्यानं बाहेर आपल्या बायको लेकरांना काढलं. असं करता करता त्या शहरामध्ये खरेदीची एक वेगळी टूमच निघाली आणि सगळं शहर पुन्हा एकदा गजबजलं, माणसाने भरून गेलं. खरेदी विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आणि खूप मोठी मंदीचं सावट दूर होऊन तिथली अर्थचक्र वेगवान झालं. असं करता करता 1-2 महिन्याचा कालावधी गेल्यावर ती मोटार तशीच तिथे होती. दुकानदाराला आश्चर्य वाटलं की हा खरेदी करून तर गेलाय पण पुन्हा आलाच नाही. थोड्याच वेळात त्याचं लक्ष एका पेपरवरती गेलं आणि त्या पेपरमध्ये त्याच व्यक्तीचा फोटो होता. तो एका वेड्याच्या इस्पितळातून बाहेर पडलेला वेडा होता. त्याला मोटारी खरेदी करण्याचं वेड होतं आणि तो त्या इस्पितळातून बाहेर पडून सरळ त्यानं असलेली रक्कम ऍडव्हान्स म्हणून दिली होती आणि पुन्हा त्याला वेड्याच्या इस्पितळामध्ये भरती करण्यात आलं होतं. एका वेड्यानं केलेलं नाटक शहराचं अर्थकारण सुधरवून गेलं होतं. ही कथा सांगायची यासाठी की एखादी अशी कृती ही बहार उडवून जाते, मग ती वेड्याने केलेली का असेना. इथे शहाणी माणसं खूप चांगली कृती करतायत, तेच मला तुम्हाला सांगायचं आहे. अर्थव्यवस्था रुळावर येते असं का वाटतंय तेच मी तुम्हाला सांगतोय. जवळपास 36,576 कारची विक्री मे महिन्यातल्या अखेरच्या टप्प्यात लॉकडाऊन कुठे उठत असताना झालेली आहे. 36,576 कार्सची विक्री झालेली आहे. यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो म्हणजे मारुतीचा. 13,702 कार मारुतीनं आपल्या विकल्यात, ज्यात बोलेरो आहे, XUV 300 आहे, इर्टिगा आहे आणि वॅगनार आहे. या सगळ्यात मोठ्या प्रमाणात इर्टिगा आणि वॅगनार ह्या सगळ्यात मारुतीच्या कार विकल्या गेलेल्या आहेत. त्यानंतरचा वाटा येतो तो महिंद्राचा. 3,742 गाड्या विकल्या गेलेल्या आहेत. त्यात बोलेरो आणि XUV 300 या गाड्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. टाटा मोटर्सच्या देखील मोठ्या प्रमाणात गाड्या विकलेल्या आहेत. 3,152 कार टाटाने विकलेल्या आहेत. पाठोपाठ रेनॉल्टनी 1,758, टोयोटोनी 1,641 कार विकलेल्या आहेत. आणि मला सांगायला एक आश्चर्य वाटेल तुम्हाला सगळ्याला ऐकून की फॉर्च्युनर सारखी महागडी कार देखील 267 इतकी विकल्या गेलेली आहे.
759 इनोव्हा विकल्या गेलेल्या आहेत. तर कॉमन साधारणच्या कारमधल्या 507 ही ग्लांजिया कार नावाची आहे ती कार विकल्या गेलेली आहे. जवळपास पब्लिक युटिलिटीच्या उपयोगाच्या असलेल्या कारच्या विक्रीची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे लॉकडाऊनच्या काळात सुद्धा. अपेक्षाच नव्हती, एकही कार विकली जाईल अशी अपेक्षा नव्हती. त्या काळामध्ये 36,576 कार विकल्या जाणं हे शुभसंकेतच म्हणावं लागेल ऑटोमोबाईल क्षेत्रासाठीच. आता लॉकडाऊनमुळं आणि कोरोनाच्या भयामुळं फिजिकल डिस्टन्सिंगची गरज आता पडू लागली आहे. त्यामुळं मोटरसायकलच्या विक्रीमध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे. मला आकडे सांगायला आनंद होतोय की साधारणतः 3 लाखाच्या वर मोटरसायकल विकल्या गेलेल्या आहेत लॉकडाऊनच्या काळामध्ये. 3 लाखाच्या वर. त्यात देशी कंपनी बजाज सर्वाधिक विक्री आहे. 1,12,000 मोटरसायकल बजाजने विकलेल्या आहेत. हिरोनेही तेवढ्याच म्हणजे 1,12,000 मोटरसायकल विकलेल्या आहेत. होंडा 54,000 गाड्या विकल्या गेलेल्या आहेत. तर टीव्हीएसनी 48,000 गाड्या विकलेल्या आहेत. अजून एक गोष्ट इथे नमूद करावी लागते, महत्वाची आहे. रॉयल एनफिल्ड सारखी महागडी बुलेट, महागडी मोटरसायकल जिची संख्या 22,000च्या आसपास आहे जी विकल्या गेलेली आहे. आणि बाकी कंपन्याही आपापल्या परीनं विक्री करतायत. याचा अर्थ ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जे मंदीचं सावट येईल, विक्रीच होणार नाही असं वाटलं होतं, तसं काहीही घडलेलं नाही आहे. लॉकडाऊन असताना, बंद असतानाच्या काळात सुद्धा या गाड्यांची विक्री झालेली आहे आणि आपल्या सेवेमध्ये एक नवा पावणा भारतीयांनी दाखल करून घेतलेला आहे. रिअल इस्टेटमध्ये तशीच वृद्धी होताना दिसते. उलट आता प्रशासन लोकांच्या म्हणजे बिल्डरच्या मागे लागलाय की तुम्ही तुमच्या काम लवकर करून घ्या. सध्या 1 शिफ्ट मध्ये करताय, 2 शिफ्ट मध्ये करा, पण तुमची टॉवर्स, तुमच्या इमारती उभ्या करा, तुमचे गृहप्रकल्प पूर्ण करा, म्हणजे लोक ते खरेदी करायला येतील. आणि हा प्रशासन त्यांना सहकार्य सुद्धा करत आहे. एक गोष्ट बरी घडतीये की प्रशासन म्हणजे लोकांच्यावर उपकार करण्यासाठीची व्यवस्था असं ज्या प्रशासनातल्या लोकांना वाटत होतं ना, त्यांना आता महसूल मिळवण्याची व्यवस्था वाटतंय आणि यांच्यावरच आपलं कुटुंब चालू शकतं अशी खात्री वाटते. ही दिलासादायक बाब आहे की प्रशासनामध्ये हा अवेअरनेस आलेला आहे आणि ते आता बिल्डर्सना प्रयोग करू लागले की तुम्ही लवकर प्रकल्प पूर्ण करा आणि विक्री करा. ग्रह प्रकल्पाची, छोट्या घरांची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कारण आता या कोरोनाच्या काळात कोणता घरमालक घर देईल, अनेक प्रश्न विचारील, तो कधीही रिकामं करायला लावील, भाड्याची रक्कम वाढू शकते. यापेक्षा आपलं हक्काचं घरटं असावं असं सामान्य माणसाला वाटू लागलाय आणि तो शहरामध्ये घर घेण्याचा विचार आता करू लागलाय. थोडीफार जमापुंजी घालून त्या शहरात राहायचं असेल तर घर असलंच पाहिजे अशी त्याची भूमिका होती आहे. म्हणून तो देखील घर घेण्याकडेची वाटचाल आता करू लागलाय. ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, फार्मास्युटिकल्स या सगळ्या कंपन्यांचे दिवस आता बरे येतात असं वाटू लागलंय. फूड्स मध्ये ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि हळूहळू कोरोनाची सवय लागल्यावरती हॉस्पिटॅलिटी, टुरिझम या व्यवसायालाही चांगलं बळ मिळणार आहे. माध्यमांचे दिवस देखील यांना दिवस चांगले आले की आपोआप येणार आहेत. कारण लाईफस्टाईल, ऑटोमोबाईल आणि रिअल इस्टेट हा माध्यमांच्या जाहिरातीचा कणा आहे. त्यामुळे त्यांचेही दिवस या संस्था बऱ्या आल्या की येतील. फक्त तांत्रिक दृष्ट्या अनेकांना अपडेट व्हावं लागेल ही गोष्ट मात्र नक्की आहे. जगण्याच्या पद्धती आणि मार्ग बदलून काही आधुनिकता आणून आपण जर पुढे आता जाऊ लागलो तर नक्कीच हा दिलासादायक प्रकार आपल्याला देखील एक चांगली संधी ठरेल. जगभरात जेव्हा कोरोनानं थैमान घातलंय, जगातल्या महासत्ता, आर्थिक महासत्ता जेव्हा संकटात पडलेल्या आहेत, तेव्हा भारताला एक संधी आहे आपल्या विस्तीर्ण भूप्रदेशावर, आपल्या विस्तीर्ण लोकसंख्येच्या आधारावर, मनुष्यबळाच्या आधारावर. चीन जर जगाची सगळ्यात मोठी उत्पादकांची भूमी असेल, उत्पादनाची भूमी असेल, तर भारत ही मनुष्यबळाची भूमी आहे हे लक्षात घ्या. आणि याच मनुष्यबळाच्या जोरावर आपण यापुढे मोठी झेप घेऊ शकतो. निराशाजनक खूप काही घडतंय अशातला भाग नाही आहे. सकारात्मक गोष्टी सुद्धा खूप घडतायत. चला आपण याच सकारात्मकतेची कास धरून नवी झेप घेऊया. नमस्कार. अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.